नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायचं. काय म्हणते केमिस्ट्री? केमिस्ट्री आवडते ना? आवडायलाच पाहिजे. तर तुमच्यासाठी मी आज नवीन एक टॉपिक घेऊन आलेलो आहे. केमिस्ट्री रिलेटेड सोल्युशन, सॉल्यूट आणि सॉल्व्हंट म्हणजे काय? जर ह्या चॅनेलला तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, की जेणेकरून तुम्हाला लाईक आणि कमेंट केल्यानंतर मी जी केमिस्ट्री रिलेटेड जे नवीन नवीन टॉपिक टाकत असतो ते तुम्हाला भेटून जातील. बरोबर, मी जरी यूट्यूब चॅनलवरती जरी नवीन असलो तरी केमिस्ट्री माझ्यासाठी खूप जुने आणि माझा खूप आवडता सब्जेक्ट आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतील आणि त्यामध्ये पण एकदम सोप्या भाषेत शिकायला भेटतील. तर चला पाहू, आजचा जो टॉपिक आहे सोल्युशन म्हणजे काय, सोल्यूट म्हणजे काय, सॉल्व्हंट म्हणजे काय, हे तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. तर सोल्युशन म्हणजे काय, तर तुम्ही चहा पिता, जर चहा पीत असाल किंवा नसाल तर जो चहा आहे ते आपलं सोल्युशन आहे आणि त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट असतात ते काय आहेत की सोल्यूट आणि सॉल्व्हंट. ते कसे काय ते मी तुम्हाला आज समजून सांगणार. तर पहिल्यांदा पाहूया की डेफिनेशन काय असते सोल्युशनची. बरोबर, सोल्युशनची डेफिनेशन काय, होमोजेनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर सबस्टन्स इन अ सेम ऑर डिफरंट फिजिकल फेजेस. बरोबर, की सोल्युशन म्हणजे होमोजेनियस मिक्सचर म्हणजे जर चहा घेतला तर चहामध्ये जे असणारे साखर आहे, चहा पावडर आणि पाणी ह्याचं जे मिक्सचर बनवल्यानंतर जो चहा बनतो त्याला आपण सोल्युशन म्हणतो. तर त्यामध्ये सॉल्व्हंट म्हणजे काय, की सॉल्व्हंट इज इन अ बायनरी सोल्युशन. सॉल्व्हंट इज द component which present in large quantity. लार्ज क्वांटिटीमध्ये जी गोष्ट असते सोल्युशनमध्ये त्याला आपण म्हणतो की सॉल्व्हंट. मग त्यामध्ये सोल्यूट म्हणजे काय, सोल्यूट म्हणजे काय की सॉल्युशन कंटेन द अदर कॉम्पोनंट म्हणजे दुसरा जो कॉम्पोनंट असतो प्रेझेंट इन स्मॉल क्वांटिटी, म्हणजे स्मॉल क्वांटिटीमध्ये जो असतो त्याला आपण सोल्यूट म्हणतो. तर सोल्युशन जर तयार करायचं असेल तर ते कसं तयार होतं सोल्युशन, की सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन बनतं. म्हणजे जर आपण शुगर घेतली त्यामध्ये शुगरमध्ये पाण्यामध्ये शुगर जर टाकली तर जो बनतो तो चहा, त्याला आपण चहाला काय म्हणणार सोल्युशन, शुगरला काय म्हणणार आपण सोल्यूट आणि जे वॉटर असतं त्याला आपण म्हणतो की सॉल्व्हंट. समजलं, म्हणजे चहा जे सोल्युशन बनतं लॅबमध्ये कोणतं पण आपण सोल्युशन बनवत असतो, 1 नॉर्मल, 2 नॉर्मल किंवा 3 नॉर्मल. जर आपल्याला NaOH 1 नॉर्मल सोल्युशन बनवायचं आहे तर सोल्युशन म्हणजे काय, NaOH जे आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते डिझॉल्व्ह होतं त्याला आपण सोल्युशन म्हणतं. पण त्यामध्ये सॉल्यूट काय असतो, जो NaOH आपण टाकतो तो असतो सोल्यूट आणि जे वॉटर असतं ते सॉल्व्हंट आणि त्याच्यापासून जे प्रिपरेशन बनून सोल्युशन बनतं त्याला आपण म्हणतो की 1 नॉर्मल NaOH सोल्युशन. तर सोल्युशनमध्ये दोन पार्ट कोणते आहेत की डायल्युटेड सोल्युशन आणि एक असतं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. डायल्युटेड सोल्युशन म्हणजे काय असते की सॉल्यूटची क्वांटिटी ज्यामध्ये कमी असते ज्या सोल्युशनमध्ये त्याला आपण म्हणतो डायल्युटेड सोल्युशन आणि ज्या सोल्युशनमध्ये सॉल्यूटची क्वांटिटी जास्त असते त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेटेड. तर चहाचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर ज्या चहामध्ये साखर कमी असते त्याला आपण म्हणू शकतो की डायल्युटेड कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन ते बनलेलं आहे आणि ज्या चहामध्ये साखर जास्त असते त्याला आपण म्हणतो की कॉन्सन्ट्रेटेड चहा बनला म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. जर हा सोल्युशन, सॉल्व्हंट आणि सोल्यूटचा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच मला लाईक आणि कमेंट करा. ओके, थँक्यू सो मच.